जय हिंद दोस्तों। राशन दुकान से प्लास्टिक का चावल मिलने के आरोप लग रहे हैं और इसके संबंध में एक वीडियो भी वायरल हो रहा है जिसमें कहा जा रहा है कि मीरा रोड के नूपुर इलाके से एक राशन की दुकान से, जहां पर सरकार द्वारा जो राशन दिया जाता है, वहां से एक व्यक्ति ने चावल लिया और वो चावल प्लास्टिक का निकला, ऐसा आरोप लगाया जा रहा है और उस पर आग भी लग जाती है। इस वायरल वीडियो के संबंध में आज एक कांग्रेस का एक डेलीगेशन राशनिंग भाईंदर स्थित राशनिंग ऑफिस में गया। वहां अधिकारी से जवाब लेने का प्रयास किया कि इस वीडियो के संबंध में कि आखिर वो चावल वाकई में प्लास्टिक का था या कुछ और विषय है। आइए देखते हैं इसके संबंध में राशनिंग ऑफिस में कार्यरत सीमा जी ने क्या कहा। फॉर्टिफाईड राईसेस आम्ही सकृतदर्शनी आम्ही सॅम्पल घेतले। ते फॉर्टिफाईड राईस असल्याचं आम्हाला दिसतंय। आम्ही ते तपासणीसाठी पाठवू तरी पण ते आता तुम्ही हे घेतलं याचा काय पुरावा आहे त्या दुकानदाराकडून आणि त्या पोत्यातूनच हा राईस घेतलेला आहे? पंच नाही तुम्ही जाऊन डायरेक्ट जमा केलं किंवा शासनाला? नाही, आम्ही पंचनामा वगैरे केलेला आहे। आम्ही पंचनामा केलेला आहे। आम्ही 4 डब्बे बनवलेले आहेत आणि पंचनामा पण केलेला आहे। पंचनामा घेऊन तुम्ही घेतलंय का सॅम्पल? हो, पंचनामा पण केलेला आहे आणि आम्ही ते पाठवणार आहोत। आम्ही रिपोर्ट प्लास्टिकचे चावल आहे का? तांदूळ पातळ अजिबात नाही। प्लास्टिकचे एका पण माणसाची ह्या ऑफिसला तक्रार प्राप्त नाही झाली। परस्पर व्हिडिओ बनवलेला आहे। हां, तर ते मला तो व्हिडिओ जाणीवपूर्वक शासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। त्यावरती तुम्ही काय कारवाई करणार आहे? शासनाची प्रतिमा मलिन होत म्हणजे असेल असं माझं तुम्ही काय कारवाई करणार आहे? तुमचा विभाग पूर्ण बदनाम झालेला आहे। प्लास्टिकचे चावल तांदूळ तुम्ही वितरित करताय? नाही, आम्ही पत्र पोलिसांना आता देतो आहोत। तयार केलेलं आहे पत्र आणि ज्यांनी कोणी असा व्हिडिओ बनवला आहे ती व्यक्ती आमच्या ऑफिसशी त्यांनी संपर्क नाही साधलेला आहे। आम्ही शोध घेत होतो का कोण आहे व्यक्ती। त्या व्यक्तीने जर त्यांना असं वाटत होतं तर त्याने आमच्याकडे यायला पाहिजे होतं। मी पोलिसांची पण त्या संदर्भात बोलले। मी पत्र देते आहे।